अभिनंदन पंकज. सगळ्या साताऱ्यात हे पेढे वाटत. आज सगळ्यांचं तोंड गोड झालं पाहिजे. तात्यासाहेब हे घ्या. आधी तुमचं तोंड गोड झालं पाहिजे. अहो तुमच्यामुळे सगळं शक्य झालंय ना. तुम्ही ज्येष्ठ नेत्यांना कन्व्हिन्स केलं नसतं तर हे झालंच नसतं. काही नाही, तुझ्यासारख्या कार्यकर्त्याशिवाय मी आणि पक्ष शून्य. माझी लेख मंजू कुठे आहे? मंजू अहो ते येणार होत्या पण अजून आल्याच नाहीत बघा. फोन केला तर फोन बी लागत नाही त्यांचा. इतका महत्वाचा दिवस आहे तुझ्या आयुष्यातला. ती पाहिजे इथे. फोन लाव, लाव फोन, बोलव तिला. सॉरी मला लेट झाले यार. एवढा महत्वाचा दिवस आहे याच्या आयुष्यातला. तू इथं पाहिजेस. हे काय अटक करतेस की काय याला? नाही मी आले असते वेळेवर पण एका महत्वाच्या कामात अडकले होते. तुला सांगतो याच्या यशामध्ये तुझा फार मोठा वाटा आहे. म्हणजे ते म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं याच्या पाठीमागे तू आहेस. मंजू आली असं मला वाटतं की कुटुंब पूर्ण झालं, एक फॅमिली. एक फोटो काढा आमचा. ये इकडे. अरे पंकज तू ये ना. नाही राहू देत. मला एक फोन येतोय. ए मांढरे हे घे पेढे वाट. हा बोल रे, काय झालं? अहो साहेब लय गोळ झालाय. काय काय झालं? साहेब आपल्या अड्ड्यावर दाढ पडले आणि आपला एक माणूस पकडला गेलाय. पण कसं काय? अहो कुणीतरी टिप दिलेली, नाहीतर कुणालाच माहित नव्हता आपला अड्डा. साहेब रेड टाकले, रेड. त्यात ना सत्याची बायको आणि मोर्या पण होता. ठीक आहे. फार दिवसांनी तुम्हा दोघांना एकत्र बघितलं, फार बरं वाटतं. त्या एका गोष्टीचं वाईट वाटतं फार की तुमच्या कठीण काळामध्ये मी नेमका नव्हतो तिथे. तर खेद आहे मला त्याचा. हो तात्यासाहेब तुम्ही नसला तरी तुमचे आशीर्वाद होते की आमच्या सोबत. नाही प्रत्यक्ष पाहिजे, म्हणजे खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत लढता यायला पाहिजे. त्याचं वाईट वाटतं मला फार. तात्यासाहेब अहो एवढं चालायचंच की. आजवर तुम्ही आम्हाला काही कमी मदत केली वे? माझं कर्तव्य आहे ते. तुला लेख मांडलं म्हणजे तुला खुश ठेवणं माझं काम आहे. कारण तू खुश म्हणजे सत्या खुश, आणि सत्या खुश तर तू खुश. तात्यासाहेब हा एक प्रॉब्लेम झालाय. काय? आलो मी. आपल्या काही अड्ड्यावरती पोलिसांनी धाड टाकली आणि आपल्या काही माणसांना पकडले गेले. आणि तात्यासाहेब सगळ्यात अडचणीची ही गोष्ट झाली की ती धाड मंजूनी आणि मोर्यानी टाकली. माझा गाव झेलला तेव्हाच का नाही मेली त्याच्यामध्ये. पंकज या सगळ्या प्रकरणात माझं नाव समोर यायला नको. आपल्या सगळ्या लोकांना सांग लागेल तेवढे पैसे देतो, पण नाव घ्यायचं नाही. आणि जो ऐकणार नाही त्याच्या मैताची तयारी करा. ठीक आहे तात्यासाहेब. तात्यासाहेब काय झालं? काय अडचण आहे का? नाही एकदम देश पातळीवरच्या घडामोडी. असो कार्यक्रम छान झाला, मला आवडला. तरी मी पोरांना सांगत होतो एवढा तामझाम करायची काहीच गरज नाही. दणक्यात कार्यक्रम व्हायला पाहिजे. पोरांनी केलं ते बरोबर केलं. पण तुमच्याबद्दल एक तक्रार आहे माझी. नाराज आहे मी तुमच्यावर. का तात्यासाहेब? काय झालं?
म्हणजे मायाताई आणि तुमच्यामध्ये जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही एका शब्दाने मला सांगू नये, कळवू नये मला तुम्ही. म्हणजे तू सुद्धा एक फोन नाही, निरोप नाही काय? तात्यासाहेब, अहो एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कसं त्रास देणार तुम्हाला? छोटीशी गोष्ट आहे. माझ्या मुलीला त्यांनी घराच्या बाहेर काढलं, ही छोटीशी गोष्ट आहे. पंकज, आपल्या फ्लॅटची किल्ली द्या ना, तुम्ही तिकडे राहायचं दोघांनी आता. अहो नको तात्यासाहेब, आम्हाला घर मिळालं नवीन. होय, आणि तुम्ही बी या कधीतरी आमच्या घरी. हा बरं येईन, पण अजून काय करू शकतो मी तुमच्यासाठी? तात्यासाहेब, तुम्ही आता काहीच करू नका. आता मी काय काम करायचं ते तेवढं सांगा. तू आता आराम करायचा, तुम्ही दोघांनी आता आराम करायचा. आणि काहीही कुठलीही अडचण आली मला फोन करेल. येतो. येस चला, येतो तात्यासाहेब. येस येस, गुड लक. पंकज, या प्रकरणात माझं नाव अजिबात येता कामा नये. गरज पडली त्या माणसांना मारून टाका. त्याहूनही अधिक गरज पडली या मंजिरी वाघमारीला सुद्धा मारून टाका. सत्या, ये इकडं. मला तुझ्याशी महत्वाचं बोल. पण मला नाही ऐकायचं. वाघमारे, तुमचं इथं कार्यक्रमाला असणं महत्वाचं होतं ना, मग का नाही आला तुम्ही? सत्या, तेच सांगते. ऐक. राहू द्या हो, तुमचं काम बी नेमकं आजच यायचं होतं. आणि तुम्ही म्हणला होता ना मला की मी येणार म्हणून, मग का नाही आला? अरे बाबा, ऐकून तरी घे, तेच सांगते ना. बोला. त्या अरे, मी ना मगाशी. सत्या, आज मला खरंच खूप आनंद होतोय. आधी पक्षात तू एक साधा कार्यकर्ता म्हणून वावरत होतास, पण आता थेट नगरसेवक म्हणून पक्षात पुन्हा प्रवेश करतोयस. आता तुझ्या कामाची दखल घेतली जाईल, पक्षामध्ये तुझं वजन वाढेल. आणि सगळ्यात महत्वाचं, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय बघ. आणि म्हणजे तुझाही. कारण या सगळ्या प्रवासात तुला मंजूनं खूप साथ दिली. होय, प्रवासात साथ दिली, पण मुक्कामाचं ठिकाण आल्यावर महत्वाचं काम लागलं ना मॅडमना. सत्या, अरे काहीतरी कामात अडकली असेल ती. मग काय पप्पा, तेच सांगायचा प्रयत्न करते, पण तुमचा लेख बघा कसा रुसून बसलाय. बरं ठीक आहे, चला आता मला निघावं लागेल. आम्ही निघतोय. सदा सुखी राहा. अहो मम्मी, बघताय ना, त्या नेबट मंजुवनीनं पप्पांना बी फितवलं. आता ती हळूहळू सपनावनीला फितवणार, मग जयदीप दादाला, आणि मग मला बी फितवणार, आणि तुम्ही एकटे पडणार.